नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। ठाकरेगडाचे आमदार सचिन अहिर यांनी TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। दरम्यान यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे। ठाकरे पक्षाचे सचिन भाऊ अहिर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। आपल्या बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। सचिन भाऊ, विधानसभेची तयारी एकूण कशी सुरू आहे? पहिली विधानसभा मला वाटतं आणि जोरात आहे आणि ही जी फाटाफूट झाल्यानंतर मला वाटतं एक कसोटी आहे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये। पण जसं मी अगोदर पण सांगितलं आणि अनेक लोक सांगतच असतात की शिवसेना हा एक पक्ष आहे की तो नेहमीच जनसामान्य लोकांच्या संपर्कात असणारा पक्ष असल्यामुळे आणि म्हणून आगामी काळामध्ये कुठच्याही निवडणुका आल्या तरी देखील ती तयारी नवीनहून करावी लागत नाही आहे। आणि मग त्याचा एक भाग म्हणून यादी वाचन करणे असे किंवा आम्ही सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातले सर्व नेत्यांना पाठवून BLAची तयारी झाली की नाही, BLOची झाली की नाही, विशेषतः आमचा जो मूळ कणा आहे जो गटप्रमुख, ते गटप्रमुखांना पण एकत्रित करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला। आणि योगायोगाने लोकसभेमध्ये आम्ही 21 जागा लढल्यामुळे त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संघटनात्मक काय परिस्थिती आहे, काय आगामी काळामध्ये कुठच्या विधानसभे आपण जाऊ शकतो सामोरे, या सर्व गोष्टीचं विश्लेषण आदरणीय पक्षप्रमुखांच्या माध्यमातून झालं। तर मला वाटते असे एका प्रकारे जय तयारी आहे असं म्हणायला हरकत नाही। बरं, सध्या सर्वे येत आहेत, त्या सगळ्या सर्वेंकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? त्या सगळ्या सर्वेंमध्ये